एकानी विचारा, एकानी कशाच्या मंत्रिपदाच्या आज आणि उद्या आमच्या सगळ्या शपथा होतील. परवा दिवशी 10 वाजे नाही, उद्याच 12 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज भरायचा आहे स्पीकरचा. तो आम्ही भरू तिन्ही पक्षाच्या महायुतीच्या वतीनं, आमच्या सगळ्या घटक पक्षांच्या वतीनं. ते आज आता संध्याकाळी आम्ही कदाचित बसू किंवा आता जाताना पण त्याच्याबद्दलची चर्चा होईल. मागेही चर्चा त्याच्याबद्दल झालेली आहे आणि बहुतेक ते बिनविरोधच निवडून येतील, कारण 232-35 जागा आहेत. नाही, ते सगळं झाल्यानंतर आमचा प्रयत्न आहे की 16 पासून नागपूरचं अधिवेशन घेण्याची शक्यता आहे. ते ठरेल सगळ्यांचं मिळून, परंतु ते 16 पासून झालं तर त्याच्या आधी एकदा मंत्रिमंडळ विस्तार झाला पाहिजे. कारण जरी प्रश्न उत्तराचे तास घेतले गेले नाही तरी बाकीचे बिलं ह्यावेळेस आमची बरीच आहेत, आम्हाला बिलं काढायची आणि बाकीचे पण काही कामकाज असतं. आता आम्ही तुम्हाला ज्यावेळेस शपथा होतील ना त्यावेळेस सांगू. जरा तुम्हाला तोपर्यंत आम्ही नाही रे बाबा, सगळेच आनंदी दिसतात. आता तुम्ही प्रश्न विचारताना सगळे हसरे दिसतात का? काही नसतात, काही असतात. असं काही नाहीये. आपण कृपा करून त्याच्यातनं गैरअर्थ गैरसमज करून घेऊ नका. आमची सुरुवात चांगल्या पद्धतीनं चाललेली आहे. आम्हाला 5 वर्ष चांगल्या प्रकारे कारभार करायचा आहे. अरे नाही रे बाबा, अभी आज जो अपोजिशन वालों ने वॉकआउट किया है उनका कहना है कि ईवीएम के बारे में किया है. हमें पता नहीं, लेकिन आप जैसे मीडिया के लोग भी बोलते हैं कि कोई ईवीएम के बारे में हुआ है, कोई बोलता है और किसी कारण हुआ है. वैसे तो मैंने पहली दफा देखा है. चुनाव हुआ है, लोगों ने, वोटर ने जीत के दिया है और अभी यहाँ वॉकआउट करके कुछ होने वाला नहीं है. अगर उनको कुछ करना है तो इलेक्शन कमीशन के सामने जाना चाहिए. इलेक्शन कमीशन के तरफ से उनको अगर ऐसा लगा कि हमें न्याय नहीं मिल रहा है तो उन्होंने कोर्ट की स्टेप वहाँ जाना चाहिए. ऐसा उनका काम है. नहीं, ऐसा उन्होंने काम करना चाहिए. लेकिन वहाँ सीनियर कोई भी नहीं थे अंदर.